उसाच्या बांधावर मुकादम सोबत शरीर संबंध, भाऊ सुद्धा सोबत, पुढे घडले महाभयंकर. संसाराच्या सुरळीत चाललेल्या गाडीला अनैतिक संबंधाचा धक्का लागला की संसारच मोडल्याशिवाय राहत नाही. कष्टाच्या संसारामध्ये पती पत्नीने एकमेकाला आधार देण्याची गरज असते, पण काही वेळा राबणाऱ्या व खस्ता खाणाऱ्या पतीपेक्षा आडदाण आणि मालदार पुरुषच एखाद्याला आवडतो. त्या पुरुषालाही खेळण्यासाठी एक बाई पाहिजे असते. तो तिच्यावर जाळे टाकत असतो, ती भुलते आणि त्याच्या जाळ्यात सापडते. मग अनैतिक संबंध सुरू होतात. लाजलज्जा सोडून सुरू असलेले हे अनैतिक संबंध मात्र तिच्या पतीला कळतात, तेव्हा त्याला राग येणे स्वाभाविकच असते. पण वासनेला चटावलेली पत्नी त्याला जुमानत नाही. तिचा प्रियकर पैशाच्या व ताकदीच्या जोरावर त्याचा आवाज दाबून टाकतो. काही वेळा अनैतिक संबंधास विरोध केला म्हणून पत्नी आणि तिचा प्रियकर एखाद्या गरिबाचा जीव घ्यायला मागे पुढे पाहत नाहीत. असाच एक प्रकार अहिल्यानगर जिल्ह्यात उघडकीस आला आहे. ऊसतोड मजुराच्या पत्नीशी मुकादमाने अनैतिक संबंध ठेवले. नंतर त्याने तिच्या भावाच्या मदतीने तिच्या पतीला ठार केले. मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्नही केला, पण पोलिसांनी त्या तिघांना बेड्या ठोकल्याच. या घटनेचा सविस्तर पुढील वृत्तांत आहे. पण तत्पूर्वी तुम्ही जर ह्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. यवतमाळ जिल्ह्याच्या दिग्रस तालुक्यातील जमशेदपूर गावात राहणारे राठोड दाम्पत्य, अर्थातच दत्तात्रय वामन राठोड आणि त्यांची पत्नी ललिता, तसेच दिग्रस तालुक्यातीलच सिंगर गावचा रहिवासी असणारा ललिताचा भाऊ प्रवीण प्रल्हाद जाधव आणि त्यांचे इतर नातेवाईक हे सुमारे 2 वर्षापासून ऊस तोडणीच्या कामासाठी पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे येत होते. यवतमाळ जिल्ह्यातील हे ऊस तोडणी कामगार मुकादम संतोष शिवाजी काळे वय वर्ष 44 यांच्या मार्फत ऊस तोडणीसाठी येत असत. कार्यक्षेत्रातील ऊस शिल्लक असेपर्यंत ऊस तोडणीचे काम करत असत. कार्यक्षेत्रातील ऊस संपला, कारखान्याचा पट्टा पडला की ते सर्वजण मुकादम संतोष काळेकडून आपल्या ऊस तोडणीचे पेमेंट घेऊन निघून जात असत. कामानिमित्ताने मुकादम संतोष काळेचे ऊस तोडणी कामगारांच्या अड्ड्यावरील खोप्यामध्ये येणे जाणे असे. 2 वर्षापासून यवतमाळच्या या ऊस तोडणी कामगारांची व मुकादम संतोष काळेची चांगलीच घसट झाली होती. विशेषतः दत्तात्रय राठोडच्या घरी संतोष काळेचे जास्तच येणे जाणे होते. त्यामुळे संतोष व दत्तात्रयची बायको ललिताचे चांगलेच मेतकूट जमले होते. नवऱ्याला ऊस तोडणीला पाठवून दिल्यावर ललिता मुकादम संतोष याच्याबरोबर गुलछरे उडवू लागली होती. दोघांचे दत्तात्रयच्या अपरोक्ष अनैतिक संबंध प्रस्थापित झालेले होते. अलीकडे तर दोघेजण राजा राणीसारखे मिरवू लागले होते. याची कुणकुण ललिताचा नवरा दत्तात्रयला लागल्यावर तो ललिताला शिवीगाळ करून मारहाण करू लागला होता. ललिता आणि संतोष यांचे अनैतिक संबंध असल्याचे तिचा भाऊ प्रवीण जाधव याला माहीत होते. मात्र मालदार मुकादम संतोष याने त्याला मॅनेज केल्याने या संबंधाला प्रवीणची मूक संमती होती. याउलट आपली बायको ललिता राजरोजपणे संतोषसोबत चिकटलेली असते. आपण त्याचे काही करू शकत नाही. या असहायतेमुळे दत्तात्रय जास्तच दारू प्यायला लागलेला होता. त्याचे कामावर काही लक्ष नव्हते. त्या दिवशीही बायकोच्या अनैतिक संबंधाला वैतागून तैराम झालेला दत्तात्रय भरपूर दारू ढोसून घरी आला होता. तो दिवस होता बुधवार दिनांक 8 जानेवारी 2025चा. या दिवशी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणेच मुकादम संतोष काम क्रीडा खेळण्यासाठी ललिताच्या घरी आला होता. त्यावेळी अचानक ललिताचा पती दत्तात्रय घरी आला. संतोषला बघून त्याचे माथा सटकला. त्याने ललिताला शिव्या हासडून मारहाण करण्यास सुरुवात केली. आपल्या संसारात बिब्बा घालणाऱ्या संतोष बरोबर संबंध ठेवणाऱ्या ललिताचा त्याला खूप राग आला होता. त्याचा संताप अनावर झाला होता. तो कोणालाही आवरण्याच्या पलीकडे गेलेला होता. त्यावेळी मुकादम संतोष काळे, ललिता राठोड व ललिताचा भाऊ प्रवीण जाधव यांनी त्याला अडवले. त्या तिघांनी मिळून त्याला बेदम मारहाण केली. खोपीत असलेल्या एका दोरीने त्याचा गळा आवळला. काही वेळ तडफड करून दत्तात्रयने अखेर जीव सोडला. त्या सगळ्यांनी मृतदेह काही वेळ खोपीतच ठेवला. घटनेचे गांभीर्य आता त्या सर्वांना जाणवू लागले होते. काही करून मृतदेहाची विल्हेवाट लावायला पाहिजे, नाहीतर पोलीस येऊन आपल्याला बेड्या ठोकतील. हा विचार करून मुकादम संतोष याने त्याच्याकडील 4 चाकी वाहन राठोडच्या खोपीजवळ आणले. त्या वाहनात दत्तात्रयचा मृतदेह टाकून संतोष आणि प्रवीण हे सुसाट वेगाने निघाले. दत्तात्रयला एखाद्या निर्जन ठिकाणीच टाकावे लागेल, जेणेकरून त्याचा तपास लागणार नाही असा विचार करून मध्यरात्री नंतरच्या काळ्याकुट्ट अंधारात वाट काढत
पुणे जिल्ह्याची सीमा त्यांनी ओलांडली. अहिल्यानगर जिल्ह्याच्या कर्जत तालुका हद्दीत ते आले. ते दोघेही फिरस्ते असल्याने त्यांना या भागाची चांगलीच माहिती होती. कर्जत तालुक्यातील रवळ गावच्या शिवारात आल्यानंतर त्यांनी दत्तात्रयचा मृतदेह गाडीतून काढून मुरुमाच्या खदानीत टाकला. मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून दत्तात्रयच्या डोक्यावर त्यांनी एक मोठा दगड टाकला. तसेच त्याच्या कमरेपासून वरच्या भागावर मुरुम टाकून तो मृतदेह अर्धा पुरून टाकला. आपल्याला कोणी पाहत नाही ना या गोष्टीची खात्री करून ते परतीच्या प्रवासाला लागले. इंदापूरला आल्यानंतर ललिता राठोड व तिचा भाऊ प्रवीण जाधव हे दोघे जण काही दिवसासाठी त्याच्या मूळ गावी यवतमाळ जिल्ह्यात निघून गेले. मुकादम संतोष काळे जणू काही घडलेच नाही या थाटात वावरू लागलेला होता. त्यांना वाटत होते की दत्तात्रयची एवढ्या लांब विल्हेवाट लावली, आपल्याला आता कोणीही काही करू शकत नाही. ते याच भ्रमात होते, पण तसे होणार नव्हते. शुक्रवार दिनांक 10 जानेवारी 2025चा दिवस सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास कोंथळी गावातील शेतकरी आकाश मस्के हे कोंथळी रवळ गाव रस्त्याने शिवा रस्ता रोडने आपल्या मोटारसायकलवरून चाललेले होते. त्यावेळी लघुशंका आल्याने ते जवळच्या शेतातील खदानीजवळ गेले असता त्यांचे लक्ष खदानीतील त्या भयावह दृश्याकडे गेले. तेथे मुरुमाच्या खदानीत एका इसमाचा पाय आणि धड दिसून येत होते. तोंड मुरुम टाकून पुरलेले दिसत होते. हे शेत गोरख खेडकर यांचे आहे. ते दृश्य पाहून आकाश मस्के यांनी या घटनेची माहिती रवळ गावचे पोलीस पाटील सुनील खेडकर यांना सांगितले. हे घटनास्थळ कोंथळी गावच्या हद्दीत असल्याने या घटनेची माहिती कोंथळी गावचे पोलीस पाटील शरद भापकर यांनाही देण्यात आली. घटनास्थळी जाऊन घटनेची खात्री केल्यानंतर रवळ गावचे पोलीस पाटील सुनील खेडकर यांनी या घटनेची माहिती मिरजगाव पोलीस स्टेशनमध्ये दिली. सकाळचे 8:30 वाजले होते. पोलीस स्टेशनमध्ये सहाय्यक फौजदार सतीश भताने हे ठाणे अंमलदार म्हणून कार्यरत होते. त्यांना रवळगावच्या पोलीस पाटलांचा फोन आला होता. रवळगाव कोंथळी जाणाऱ्या रोडच्या दक्षिण बाजूस रवळगाव शिवारातील गट नंबर 224 मध्ये असलेल्या गोरक्षक पंढरीनाथ खेडकर यांच्या शेतातील मुरुमाच्या खदानीत एका अनोळखी इसमाचा मृतदेह आहे. त्या इसमाला छातीपासून वर अर्धवट पुरलेले दिसत असून त्याचे धड व पाय उघडे दिसत आहे अशी माहिती पोलीस पाटलांनी एका दमात सांगून टाकली. त्यानंतर सहाय्यक फौजदार सतीश भताने यांनी याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांना फोनवर दिली. घटनास्थळावर जाणे गरजेचे असल्याने पोलीस डायरीचा चार्ज हवालदार गव्हाणे यांना देण्यात आला. या घटनेची 06/2025 नोंद करून सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील, सहाय्यक फौजदार सतीश भताने, कॉन्स्टेबल सुपेकर असे पोलीस पथक घटनास्थळावर रवळगाव येथे पोहोचले. घटनास्थळावर रवळगाव तसेच जवळपासच्या गावातील लोकांनी गर्दी केली होती. गोरख खेडकर यांच्या शेतातील मुरुमाच्या खदानीत एका अनोळखी इसमास छातीपासून वर मुरुम टाकून अर्धवट पुरून टाकलेले होते. जवळच एक मोठा दगड पडलेला होता. त्या इसमाचे धड व पाय उघड्या स्थितीत होते. जमलेल्या काही लोकांच्या मदतीने मृतदेहावरील मुरुम बाजूला करण्यात आला. त्याच्या तोंडावर दगड मारल्याने चेहरा विद्रूप झालेला होता. त्याच्या गळ्याभोवती काळा उरण दिसून येत होता. पोलिसांनी जवळपास जमलेल्या लोकांच्याकडे मैताची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला, पण कोणी त्याला ओळखले नाही. मिरजगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखरे तसेच इतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती देण्यात आली. तसेच घटनास्थळी डॉग स्क्वॉड, फिंगरप्रिंट पथक, फॉरेन्सिक टीम तात्काळ पाचारण करण्यात आली. पोलीस पथकाने घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. पोलीस पाटील सुनील खेडकर यांनी दिलेल्या खबरीवरून BNS कलम 194 रजिस्टर नंबर 03/2025 दाखल करण्यात आला. मृतदेह ज्या ठिकाणी आढळला त्या ठिकाणाचा पंचनामा 2 पंचांसमक्ष करण्यात आला. मिरजगाव पोलिसांनी पंचनाम्याचे सोपस्कार पार पाडल्यानंतर मृतदेह मिरजगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात आणला. तिथे पोस्टमॉर्टम करण्यात आले. मैताची ओळख पटली नसल्याने मृतदेह शवागारात ठेवण्यात आला होता. त्यानंतर ज्यांनी सर्वप्रथम हा मृतदेह पाहिला तो शेतकरी आकाश मस्के, वय वर्षे 22, राहणार कोंबळी. कोंबळीचे पोलीस पाटील शरद विनायक भापकर, वय वर्षे 49 यांच्याकडे पोलिसांनी चौकशी सुरू केली. त्यांचे जबाब नोंदवून घेतल्यानंतर अकस्मात मृत्यूचा तपास तसेच मिरजगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या
वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेला उत्तरीय तपासणी अहवाल या सर्व बाबी विचारात घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार सतीश बताने यांनी अज्ञात इसमांच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 10/2025 BNS कलम 103(1) 238 अन्वये मिरजगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। त्यानंतर मृतकाची ओळख पटवण्याचे काम सुरू करण्यात आले। जवळपासच्या गावात याबाबत चौकशी करण्यात आली। त्याचवेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांनी अहिल्यानगरचे पोलीस प्रमुख राकेश ओला यांना या घटनेची माहिती दिली। त्यांनी समांतर तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना आदेश दिले। स्थानिक गुन्हे शाखेला आदेश मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक तुषार धाकराव, अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार बबन मकरे, विश्वास बेरड, हृदय घोडके, फुरकान शेख, रमेश राजा आत्तार, विशाल तनपुरे, रवींद्र घुंगासे, प्रमोद जाधव, भाऊसाहेब काळे, आकाश काळे, बाळासाहेब खेडकर, मेघराज कोल्हे, भाग्यश्री थिटे यांची 2 पथके नेमून गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्यासाठी पाठवण्यात आले। त्यानंतर तपास पथकाने घटनास्थळास भेट देऊन आसपासच्या साक्षीदारांच्याकडे विचारपूस केली। तांत्रिक विश्लेषण तसेच घटनास्थळाजवळील CCTV फुटेज ताब्यात घेऊन त्याची सखोल बारकाईने माहिती घेतली असता पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील पळसदेव येथील संतोष शिवाजी काळे याचे नाव समोर आले। त्याला ताब्यात घेण्यासाठी पुणे ग्रामीण गुन्हे शाखेत कार्यरत असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्याशी संपर्क करून संतोष काळे याला ताब्यात घेण्याविषयी सूचना देण्यात आल्या। त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी सहाय्यक फौजदार सचिन घाडगे, हेड कॉन्स्टेबल विजय कांचन, अजित भुजबळ, कॉन्स्टेबल धीरज जाधव यांना याबाबत सूचना दिल्या। त्यांनी लगेचच पळसदेव भिगवण येथील संतोष काळेला ताब्यात घेतले। दरम्यान अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव यांचे पथक लवकरच त्या ठिकाणी दाखल झाले। स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर व स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगरचे उपनिरीक्षक तुषार धाकराव यांनी संशयित संतोष शिवाजी काळे वय वर्ष 44 याच्यावर प्रश्नांचा भडीमार करून मिरज गाव जवळील खदानीत सापडलेल्या मृतदेहाविषयी चौकशी केली। सुरुवातीला त्याने टाळाटाळ केली असली तरी पोलिसांच्या पुढे काही न चालल्याने त्याने तो मृतदेह दत्तात्रय वामन राठोड, राहणार जमशेदपूर, तालुका दिग्रस, जिल्हा यवतमाळ याचा असल्याचे सांगून या घटनेबाबत इत्यंभूत माहिती देत गुन्हा कबूल केला। यामध्ये मुकादम संतोष शिवाजी काळे याला दिनांक 21 जानेवारी 2025 रोजी तर मैताची पत्नी ललिता दत्तात्रय राठोड आणि तिचा भाऊ प्रवीण प्रल्हाद जाधव यांनाही ताब्यात घेण्यात आले। सर्व आरोपींना न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना तपासासाठी पोलीस कोठडी सुनावण्यात आली। पोलीस कोठडीत असताना सर्व आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली। गुन्ह्यात वापरलेली दोरी तसेच मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी वापरण्यात आलेले वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले। या गुन्ह्याचा तपास जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, DYSP विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली मिरजगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील व त्यांचे पथक, अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, उपनिरीक्षक तुषार धाकराव, अनंत सालगुडे व त्यांचे पोलीस पथक, पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर आणि त्यांचे पथक या सर्वांनी एक महत्त्वाची भूमिका बजावली होती।